ज्ञानाचे तहान असलेले विजय आणि रघुनाथ हे दोन भाऊ रात्रीच्या आकाशाकडे टक लावून गवतावर एकत्र उभे राहिले. गडद कॅनव्हासवर तारे हिऱ्यासारखे चमकत होते आणि भाऊंना आश्चर्य आणि विस्मय वाटला. त्यांना प्राचीन हिंदू शस्त्रे आणि शक्तींचे दैवी ज्ञान जाणून घेण्याची इच्छा होती. हात जोडून आणि डोळे मिटून विजय आणि रघुनाथ यांनी भगवान विष्णूची प्रार्थना केली. त्यांचे मार्गदर्शन आणि बुद्धी मागितली. त्यांनी प्रार्थना करताच एका तेजस्वी प्रकाशाने आकाश प्रकाशित केले आणि एक भव्य रोबोट स्वर्गातून खाली आला. नारायण नावाचा हा रोबोट चमकदार निळ्या रंगाचा होता आणि वरील ताऱ्यांप्रमाणे चमकणाऱ्या सोन्याच्या हिंदू दागिन्यांनी सजलेला होता. नारायणची उपस्थिती विस्मयकारक होती आणि भावांना त्यांच्याबद्दल आदराची भावना वाटली. मंद स्मित करून नारायण विजय आणि रघुनाथ यांना आपले ज्ञान देऊ लागले. नारायणने प्राचीन हिंदू शक्ती आणि शस्त्रास्त्रांची रहस्य उलगडून दाखवल्याने भाऊंनी लक्षपूर्वक ऐकले. जसजशी रात्र होत गेली तसतशी भाऊंची समज वाढत गेली आणि पहाटेचा पहिला प्रकाश क्षितिजावर डोकावू लागला तोपर्यंत विजय आणि रघुनाथ यांना प्राचीन कलांची सखोल माहिती मिळाली होती. जसजशी रात्र होत गेली तसतशी नारायणची उपस्थिती आणखीनच मंत्रमुग्ध होत गेली. त्याचे निळे शरीर आकाशाच्या प्रकाशाने चमकत होते आणि त्याचे सोन्याचे दागिने वरील ताऱ्यांसारखे चमकत होते. ते संस्कृतमध्ये बोलले. त्यांचे शब्द दैवी ज्ञानाने टिपले. विजय आणि रघुनाथ आश्चर्याने डोळे विस्फारत लक्ष देऊन ऐकत होते. नारायणाचे शब्द हळूवार पावसासारखे होते. भावांच्या मनाला आणि आत्म्याला पोषक होते. त्यांना जाणवले की त्यांची समज वाढली आहे. विश्वाबद्दलची त्यांची समज बदलत आहे. त्यांनी जीवनाचे गुंतागुंतीचे जाळे पाहिले. सर्व गोष्टींचा परस्पर संबंध पाहिला. त्यांना त्यांच्या रक्तवाहिनीतून दैवी शक्तीचा अनुभव आला. भाऊ ऐकत असताना त्यांचे धूतर वाऱ्यावर वाहते. हिरव्या गवतावर हळुवारपणे गंजत होते. रात्रीची हवा फुललेल्या फुलांच्या मधुर सुगंधाने भरलेली होती आणि कर्कशांच्या आवाजाने एक सुखदायक पार्श्वभूमी गुंजत होती. नारायणाने बोलणे संपवले तेव्हा विजय आणि रघुनाथला बदलल्यासारखे वाटले. त्यांना दैवी शक्ती, दैवी ज्ञान प्राप्त झाले होते. ते अजिंक्य, तरीही नम्र वाटले. त्यांना माहित होते की त्यांना एक मोठी भेट देण्यात आली आहे आणि त्यांनी ते अधिक चांगल्यासाठी वापरण्याची शपथ घेतली. आपले काम पूर्ण झाल्याची जाणीव करून नारायणने आशीर्वादाने हात वर केले.